महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। केज शहरामध्ये नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील जवळपास 200 पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये केज तालुक्यातील पाथरा येथील इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये शिकत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुजाती आश्रमशाळेचा विद्यार्थी आशिष शिंदे याने भालाफेक आणि थाळीफेक या स्पर्धेमध्ये तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे। याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। शासनाचे आजपर्यंत अनुदान नसतानाही लहू बनसोडे यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी ही शाळा मोठ्या जिद्दीने चालवलेली आहे आणि या शाळेतील विद्यार्थी देखील तेवढ्याच जिद्दीने अभ्यासामध्ये आणि खेळामध्येही प्रावीण्य मिळवत आहेत। हे पाहून लहू बनसोडे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे। पहा याबाबत सविस्तर माहिती न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी लहू महादेव बनसोडे, संस्था प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक निवासी आश्रमशाळा पाथरा, तालुका जिल्हा बीड। ही शाळा 1998 पासून चालू असून आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये समजा नाट्य असेल कुठल्या क्षेत्रामध्ये आमच्या मुलांना आम्ही मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे करतो आणि प्रावीण्य प्रत्येक खेळामध्ये त्यांना प्राधान्य देतो। आणि याच्या म्हणजे आमचा सतत 100% 10वीचा 100% निकाल असतो। आमचा एक विद्यार्थी नापास होत नाही आणि की आम्ही जातीला शिकवतो। आता काल परवा झालेल्या स्पर्धेमध्ये एक रणवीर गायकवाड 8वीचा विद्यार्थी हा तालुका स्तरावर कुस्तीमध्ये पहिला प्रथम आला। याच्या अगोदर ओंकार पवार हा राज्यातून भालाफेकमध्ये राज्यातून पहिला आला। आणि यावर्षी आता काल झालेल्या 24/9/2024ला स्पर्धा झाली मॉडर्न इंग्लिश स्कूल केजमध्ये। तर या ठिकाणी 200-250 विद्यार्थ्यांमध्ये हा आशिष शिंदे हा भालाफेक आणि थालीफेक हा याच्यामध्ये त्याने भाग घेतला आणि चांगल्या पद्धतीनं तो प्रथम आला। आणि असेही खेळ आहेत। ह्याच खेळामध्ये प्रत्येक खेळामध्ये आम्ही लेकरांना प्राधान्य देणार आणि प्राधान्य देऊन त्यांना उत्तेजन करणार आणि प्रत्येक मार्गदर्शन करणार। आमचे सागर बनसोडे असतील, मुख्याध्यापिका सुरभी बनसोडे असतील, हे शिक्षक त्यांना माझे मनापासून धन्यवाद आहेत। आणि हा विद्यार्थी तालुका स्तरावरून पहिला आलेला आहे, त्याचंसुद्धा आम्ही त्याचं अभिनंदन करतो। आणि हा विद्यार्थी मला खात्री आहे हा विद्यार्थी तालुक्यात पहिला आला, तो जिल्ह्यामधूनही पहिला येणार आहे आणि राज्यामधूनही पहिला येणार आहे। कारण आम्ही त्यांना लेकराला मार्गदर्शन पद्धतीने करणार आहेत आणि घडवणार आहेत। आणि असंच आम्ही हे प्रत्येक कोणत्याही विद्यार्थी असो आम्ही त्याला आमच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे आम्ही सांभाळ करतो आणि करणार आहेत। नमस्कार, माझं नाव सुरभी वाघमारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक निवासी आश्रमशाळा पाथरा, तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणी मी मुख्याध्यापक या पदावर आहे। आमच्या शाळेतून तालुकास्तरीय स्पर्धा गेल्या होत्या। त्या ठिकाणी आशिष शिंदे हा भालाफेक आणि थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। आमची पूर्ण तयारी असेल की आमच्या शाळेतला हर एक मुलगा तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीयमध्ये खेळावा, यासाठी आमची पूर्ण तयारी असते। आम्ही अजून आमचे प्रयत्न चालू ठेवताल की आमच्या शाळेतला मुलगा कुठल्या ना कुठल्या चांगल्या पदावर जावा, त्यांना आमच्या शाळेचं नाव रोशन करावं, ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी जेवढे प्रयत्न लागतील तेवढे आम्ही करू। नमस्कार, मी किसन मनोहर पोटभरे, आशिष सतीश शिंदे हे माझा नातू आहे। माझ्याकडेच राहतो धनेगाव कॅम्पला आणि आपल्या इथं बनसोडेच्या पाहुणेच आहेत, त्यांच्या शाळेमध्ये घातलेलं आहे। त्याला सगळं शिक्षणासाठी सगळं तिथं सुविधा आहे आणि शिकत आहे, शिकवित आहे। बरं, समाधानी आहात का तुम्ही? समाधान आहे, आनंद आहे, सगळा आनंद वाटतो। नमस्कार, माझं नाव आशिष सतीश शिंदे, मी धनेगावमध्ये राहतो। मी डॉक्टर बाबासाहेब अनुजाती आश्रमशाळेत शिकत आहे वर्ग 10वीला। काल केज तालुक्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या। त्या क्रीडा स्पर्धेत 200 ते 250 मुले आले होते, खेळाडू आले होते।
त्याच्यामध्ये मी थाळीफेक व भालाफेकमध्ये भाग घेतला होता आणि प्रथम आलो. माझे सर सागर सर, LM बनसोडे सर, SB बनसोडे मॅडम यांनी मला खूप सपोर्ट केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि आता मी इथेच थांबणार नाही. आता मला जिल्हा स्तरावर जाणार आहे. तिथं प्रथम येऊन राज्यस्तरावर पाहिला येईल.